नवीन खेळण्याने खेळू. हो हो, मजा येईल. नाही, ते खेळणं मला हवंय, मी नाही कुणाला देणार. असं कसं नाही देणार? मी पहिला बघितले ते, तुला द्यावंच लागेल. ए नाही, मला पाहिजे ते. मला पाहिजे. भांडू नका, माझा मत्सर करू नका. आपण सगळे एकत्र खेळूया. सांगितलं ना, मी खेळणार. बघ, तुटले. तुझ्यामुळे झालंय हे सगळं. नाही, तुझ्यामुळे. तुमच्या दोघांच्यामुळे झालंय ते. तुझ्यामुळे नाही, तुमच्यामुळे झालंय. अरे थांबा, ऐका माझं. काय चाललंय तुमचं? कशाला भांडताय? असं का वागताय तुम्ही? ए, चुकून लागून गेली, आम्हाला सांगणारी. आम्हाला तुझं ऐकायचं नाहीये. जा. हे काय झालं जगदंबा? मला तर काहीच कळत नाही ग. माझेच मित्र असे वेड्यासारखे का करायला लागलेत? अंजना वहिनी अशा कधीच वागल्या नाही हो माझ्याशी. लगीन करून जेव्हा या घरात आले होते तेव्हा त्यांनी किती सांभाळून घेतलं होतं मला. आणि आता म्हणल्या की मला तुझी भीक नकोय म्हणून. मला लई वाईट वाटलं. अगं सावजी दादा बी असंच काहीतरी बोलला मला. कुठला राग मनात धरलाय काही कळाय मार्ग नाही. वडील गेल्यानंतर पोटच्या पोरावानी सांभाळलं त्यांनी मला. आणि आता आणि मला बी अंजना वहिनीनं लहान बहिणीसारखं सांभाळलं आहे. पण आता काय झालं कुणाच ठाऊक. काहीच कळना झालंय हो. काय बिघडलं असेल त्यांचं? काय ठाव नाही. पण ना प्रत्येकाच्या मनात अशी रिपू असतात जे अचानक डोकं वर काढतात आणि समजा जगणं नासवून टाकतात. आपल्या दोघांची प्रगती बघताना त्या दोघांना मत्सर वाटतोय हे बाकी खरं. बाबा, काय झालं? काय बोलताय तुम्ही? जगदंबा काय नाही, आम्ही गावातल्या गोष्टी बोलत होतो. सावजी काका आणि काकूंच्या वागण्याबद्दल बोलत होता का? हे बघ जगदंबा, तू अजून लहान आहेस आणि ते तुझ्यापेक्षा लई मोठे आहेत. तू मोठ्यांच्या भानगडीत पडू नको बरं. जा बाहेर जा. गंगाई, तिला सांगू नको हा काही. ह्यो विषय तिला नको कळाय. दादा वहिनीला नक्की काय झालंय ते त्यांच्याशी बोलून मी शोधून काढीन. तू काळजी नको करू हा. हे असं का घडत असेल सगळं? आधी मी उमाशी भांडण केलं, मग माझे मित्रमैत्रिणी एकमेकांची भांडली. आई बाबा माझ्यापासून काहीतरी लपवते. काका आणि काकूही विचित्र वागले. असं का होत असं? उमा, किती दिवसांनी भेट झाली ग आपली. आम्हाला खूप छान वाटतंय. हे घे, आज आम्ही किती दिवसांनी तुला भरवणार आहोत. एवढ्या दिवसांनी भेट झालीये, हा हक्क माझा आहे. मला सुद्धा भूक लागली, तू जाई. हिच्या आधी तू मला भरवायला हवं, कारण मी म्हणजे तू आणि तू म्हणजे मी. त्यात बाकी कुणीही नको. जगदंबा, अगं काय आहे हे? असं का वागतेस तू? मलाही कळलं नाही ग, मला अचानक काय झालं ते.
उमाला तुझ्या बरोबर बघितलं आणि मला खूप राग आला. तू तिचा मत्सर करत असशील तर ते अतिशय चुकीचं आहे जगदंबा. मत्सर? पण मला उमाबद्दल मत्सर का वाटेल? मला फक्त अस्वस्थ वाटते कारण आजूबाजूला सगळे खूप विचित्र वागतायत. म्हणजे कसं? बघ ना, मी पण उमावर चिडले. माझे मित्र मैत्रिणी एका खेळण्यावरून भांडायला लागले. आमच्या घरात पण भांडणं झाली. खूप काय काय करते. सावजी काका आणि काकूंच्या वागण्याबद्दल बोलत होता का? तू अजून लहान आहेस आणि ते तुझ्यापेक्षा लई मोठे आहे. तू मोठ्यांच्या भानगडीत पडू नको बरं. सांगितलं ना मी घेणार. काय चाललंय तुमचं? चुकून लागून गेली आम्हाला सांगणारी. त्याचा अर्थ काहीतरी वेगळा असू शकतो जगदंबा. दैत्य माता दितींकडे 6 ऋतू आहेत. षडऋतू: माया, मोह, क्रोध, मद, काम आणि 6वा मत्सर. आपल्या दोघांची प्रगती बघताना त्या दोघांना मत्सर वाटतोय हे बाकी खरं. भांडू नका, माझा मत्सर करू नका. आपण सगळे एकत्र खेळूया. म्हणजे सवारी आलाय की काय? पण तो आहे कुठे? ते आपल्यालाच शोधावं लागेल जगदंबा. परंतु ह्या वेळी तो पूर्ण तयारीनिशी आलाय असं दिसतंय. तुमच्यातलाच एक बनून आलाय. तो कोण आहे आणि कुठल्या रूपात दडलाय हे मी शोधून काढणारच. दादा, दादा, अरे एवढा का रागवलायस तू आमच्यावर? एवढ्या वर्षांनी आपण भेटलो. मला वाटलं चांगल्या गप्पा होतील, 4 सुखदुःखाच्या गोष्टी करू आपण, एकमेकांना काय हवं नको ते बघू. पण तुम्ही तर तुला पाहिजे होते ते मिळालं ना. मग झालं तर. दादा, अरे असं काही नाही. मी काही स्वार्थीपणा केला नाही. आम्हाला तुमची आठवण होतीच. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. असं गैरसमज आतापर्यंत झाला होता की तू माझा धाकटा भाऊ आहेस म्हणून. आपण एकाच आई बापाची मुलं आहोत. मला वाटलं होतं माझा जनक लहानपणी होता तसाच असेल, पण तू एवढा बदलशील असं वाटलं नव्हतं. फक्त स्वतःचा फायदा बघायला लागलास तू. जाऊबाई, अहो तुम्ही तरी समजावा त्यांना. तुम्ही समजताय तसलं काय बी नाही हो आमच्या मनात. आपण समोरासमोर बसून हा समदा वाद सोडवूया. वाद हाय कुठं? समध्या गोष्टी स्पष्टच आहे ना व. श्रीमंतीची नशा चढलीये तुला बी. हे दागिने, छान छोकीच्या वस्तू, हे समद तुला हवंय. मी झाले राव आणि आम्ही राहिलो रंक. फसवलंय तुम्ही आम्हाला. मुद्दाम मागलाय तुम्ही आमच्याशी असं. हो वहिनी, हे काय बोलताय तुम्ही? अहो तुम्ही इथं नव्हताच तर फसवायचा संबंध येतो कुठं? तुम्हाला तसाच समज करून घ्यायचा असेल तर मग ठीक आहे. तुम्ही म्हणत असाल तर मी समध्या गोष्टी सोडून द्यायला तयार आहे. घर, घाना, घरातल्या समध्या वस्तू, मग तर झालं. या समध्या वस्तू तुम्ही घ्या. वा रे वा, ही आता नवीन चाल खेळायला लागलायस तू. अहो चाल कसली भाऊजी यार? हे समजा मनापासूनच बोलत आहे. अहो आम्हाला माणसं जोडायची आहेत. पैक्यांपेक्षा ते जास्त महत्वाचे आहेत. खरंच आम्ही हे समज सोडून जाऊ. हा, म्हणजे समध्या गावात तुम्ही बोंबा मारायला मोकळे. भावानं वहिनीनं समद लुबाडलं. लोक शान घालतील आमच्या तोंडात.
अहो असं काही नाही हो, असं डोसक्यात बी नाही आमच्या. तुमच्या मनात आमच्याबद्दल शंका राहू नये म्हणून मी म्हणलं तसं. योगविद्येच्या मदतीने मी सगळीकडे शोध घेतला. पूर्ण ब्रह्मांडात पाहिलं, पूर्ण त्रिलोकात पाहिलं, पण तरीही त्या रिपूचा शोध लागला नाही. पण आजूबाजूला सगळीकडेच त्याचा प्रभाव वाटतोय, सगळीकडेच तो हातपाय पसरतोय. जगदंबा, तुला हे कसं कळलं ग? अगं, साक्षात महादेवांनी मला योगविद्या शिकवली आहे. तिच्या आधारे मी कुंडलीने जागृत केली, त्यामुळेच मला हे सगळं समजू शकतं. जगदंबा, तू तर तुळजाईचा अंश आहेस, पण तुझ्याकडे स्वतःच्याही खूप शक्ती आहेत. अगं, मी तुळजाईचा अंश आहे म्हणून तर या शक्ती माझ्याकडे येऊ शकल्या, नाहीतर कशा आल्या असत्या सांग बरं. या आधी जे रिपू आले होते त्यांचाही सगळीकडे असाच प्रभाव पडला होता, पण यावेळी काय जगदंबा? यावेळेचा प्रभाव जरा जास्तच दिसतोय ग. हा रिपू खूपच शक्तिशाली आहे. तो कुठल्या रूपात दडलाय तेही कळत नाहीये. ते लवकरात लवकर शोधून काढायलाच हवं. दादा, काहीतरी उपाय काढायला लागेल का नाही? मला सांग, तुझ्या मनात काय आहे ते आपण करू. उपाय सांगू? होय, खरंच सांग. या घराची वाटणी करायची.